नमस्कार मित्रांनो, महा-डी-बी-टी अंतर्गत ज्या शेतकऱ्यांची अर्जांसाठी निवड झालेली आहे, त्यांच्यासाठी एक महत्त्वाचं अपडेट आहे, की मागच्या 6 महिन्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना संबंधित घटकांसाठी त्यांनी जे अर्ज केलेले आहेत, त्यासाठी निवड झालेली आहे, पण त्यांनी अद्यापही कुठल्याही यंत्राचं कोटेशन वगैरे अपलोड केलेले नाही आहे वेबसाईटवरती. तर त्यांच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची न्यूज आहे, की 9 तारखेपर्यंत जर त्यांनी हे डॉक्युमेंट अपलोड नाही केले वेबसाईटवरती महा-डी-बी-टीच्या कोटेशन, त्या संबंधित टेस्ट रिपोर्ट वगैरे, तर त्यांचे अर्ज ऑटोमॅटिक रद्द होणार आहेत वेबसाईटद्वारे. कारण आता भरपूर संधी देण्यात आलेली आहे कोटेशन अपलोड करण्यासाठी शेतकऱ्यांना महा-डी-बी-टीद्वारे. त्याच संबंधित एक महत्त्वाचं अपडेट आहे या व्हिडिओमध्ये, तर तुम्ही बघू शकता. अनुदानासाठी कागदपत्रे जमा करण्याची शुक्रवारपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना, आणि त्या संबंधित कागदपत्रे अपलोड करण्यासाठी मोबाईलवरती मेसेजसुद्धा कृषी विभागाकडून पाठवण्यात आलेली आहेत. आणि शेवटची संधी असणार आहे. जर तुम्ही 9 तारखेपर्यंत हे जर अर्ज वेबसाईटद्वारे जमा नाही केले, तर तुमचे ॲटो डिलीट हे वेबसाईटद्वारे अर्ज होणार आहेत. म्हणजे कुठलीही कृती तुम्ही न केल्यामुळे हे वेबसाईटवरून डिलीट करण्यात येणार आहेत. तर त्यासाठी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर कोटेशन अपलोड करून घ्यायचे आहेत. आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील जवळपास असे 33 लाख शेतकरी आहेत ज्यांना आत्तापर्यंत मेसेज गेलेले आहेत. त्यांनी लवकरात लवकर, ज्यांनी अर्ज केलेले आहेत महा-डी-बी-टीद्वारे, त्यांनी लवकरच हे कोटेशन अपलोड करून घ्यायचं आहे. 9 जानेवारी 2025 ही शेवटची तारीख असणार आहे. त्या तारखेपर्यंत तुम्हाला हे कोटेशन अपलोड करून घ्यायचे आहेत. तुम्ही ज्या घटकांसाठी अर्ज केलेले होतात आणि त्याच घटकाची निवड झालेली असेल, तर ते महा-डी-बी-टीद्वारे तुम्हाला अर्ज भरून घ्यायचे आहेत. आणि त्यासोबतच ज्या शेतकऱ्यांना पूर्वसंमती मिळालेली आहे, त्यांचे कुठल्याही प्रकारे अर्ज रद्द केले जाणार नाहीत. म्हणजे त्यांना पूर्वसंमती मिळाल्यानंतर जो जी-एस-टी बिल किंवा जी-एस-टी बिल अपलोड करण्याचा जो कालावधी दिला जातो, त्याच्यामध्ये काहीही चेंजेस होणार नाहीत किंवा ते अर्ज रद्द होणार नाहीत. ते तसेच आहेत प्रलंबित वेबसाईटवरती. तुम्ही भरू शकता, यंत्र खरेदी करून केव्हाही ते अर्ज भरू शकता. त्याच्यामध्ये काही बदल केला जाणार नाही आहे. फक्त एवढंच की ज्यांची निवड झालेली आहे, त्यानंतर जे कोटेशन अपलोड केली जातात, ते कोटेशन बऱ्याचशा शेतकऱ्यांनी अजूनही अपलोड केलेले नाहीत. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी हे शेवटची संधी असणार आहे, 9 जानेवारी 2025. अशा प्रकारे एक महत्त्वाचं अपडेट होतं शेतकऱ्यांसाठी, जे की कृषी विभागाकडून हे एक अपडेट देण्यात आलेलं आहे. लवकरात लवकर अर्ज भरून घ्यायचे आहेत. धन्यवाद.